आज आपण या व्हिडिओमध्ये 7th स्टँडर्ड हिंदी बाल महाभारतचे जे लेसन आहेत म्हणजे 22 to 31चे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि शब्दार्थ आहेत ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आहे अज्ञातवास, प्रतिज्ञापूर्ति, विराट का भ्रम, मंत्रणा, राजदूत संजय, शांतिदूत श्रीकृष्ण, पांडवा और कौरवों के सेनापति, पहला दूसरा और तीसरा दिन, चौथा पाचवा और छठा दिन और सातवा आठवा और नववा दिन। ह्याच्यामधले जे इम्पॉर्टंट शब्दार्थ आहेत आणि इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत जे एक्झामसाठी येऊ शकतात ते बघणार आहोत। शंकाचे येणार आहे संदेह, म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला जेव्हा शंका होते, डाऊट होतो, त्याला संदेह किंवा शंका म्हणतात। संधी म्हणजे समझोता, एखाद्या गोष्टीबद्दल आपण कॉम्प्रोमाइज करतो। गांडीव म्हणजे काय? अर्जुन के धनुष का नाम, म्हणजे अर्जुनचं जे धनुष होतं त्याचं नाव गांडीव होतं, म्हणून त्याला गांडीवधारी अर्जुन असं सुद्धा म्हणतात। भीषणचे येणार आहे भयंकर, म्हणजे खूप डेंजर किंवा खूप भयंकर असं एखादं जे काय आहे, जसं की महाभारताचं युद्ध कसं होतं, खूप भयंकर होतं। शोकातूरचं येणार आहे दुःखी, म्हणजे जे दुःखी असतात त्याला शोकातूर हे त्याचं दुसरा वर्ड आहे किंवा त्याचं मीनिंग आहे। उत्कंठा म्हणजे जिज्ञासा, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला जेव्हा जिज्ञासा असते किंवा एक्साइटमेंट असते तर त्याला काय म्हणतात? उत्कंठा किंवा जिज्ञासा। अवधी म्हणजेच काय? समयसीमा, म्हणजे काही वेळच बाकी आहे, सो हे काय झालं? अवधी किंवा समयसीमा। शयनागार म्हणजे शयनकक्ष, जिथे डेड बॉडी ठेवल्या जातात त्याला शयनागार किंवा शयनकक्ष असे म्हणतात। पार्थ हे काय आहे? तर अर्जुनचं दुसरं नाव आहे। निशस्त्र म्हणजे बिना हत्यार, के ज्याच्याकडे हत्यार नाही आहे त्याला काय म्हणतात? निशस्त्र, म्हणजे तो विदाऊट हत्यारचा आहे। घृणाचं येणार आहे नफरत, म्हणजे तिरस्कार। त्याच्यानंतर दर्पचं येणार आहे घमंड। पराजित म्हणजेच काय? जे हारलेले आहेत, ज्यांना हारे हुए। कुचक्र म्हणजे षडयंत्र। वक्तव्याचं येणार आहे बात आणि रणचं येणार आहे युद्ध। परिक्रमाचं येणार आहे चारों ओर घुमणं, म्हणजे सगळ्या बाजूने घुमणं किंवा गोल गोल चक्कर मारणे। अग्रभाग म्हणजे आगे का भाग, समोरचा भाग। दुर्गती म्हणजे बुरी हालत आणि पौफटी म्हणजे सुबह हुई, म्हणजे सकाळ होणं। मोर्चाचं येणार आहे शत्रु सेना की मार बचते हुए लढणे का प्रबंध करणं, म्हणजे जेव्हा युद्ध किंवा लढाई चालू असते तेव्हा जे हातामध्ये त्यांचा तो एक असतं, सपोर्टला असतं की जेणेकरून समोरच्याचा वार आपल्या त्या हातावरती घेणं, ढाल टाईप जे असतं, आणि त्याच्यानंतर हळूहळू ते पुढं सरकत पुढे युद्ध करणं, ह्याला मोर्चा म्हणतात। द्वंद्वचं येणार आहे दो व्यक्तियों में परस्पर युद्ध, म्हणजे दोघांमध्ये जे युद्ध लागले जातं त्याला द्वंद्व म्हणतात। आता आपल्याला क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत जे इम्पॉर्टंट आहेत। कीचक का वध किसने किया था, तर कीचक कोण होता? राजा विराटचा मेहुणा, म्हणजे त्याच्या बायकोचा भाऊ होता। तर कीचक का वध भीमसेनने किया था, म्हणजे भीमाने, पांडुपुत्र भीमाने त्यांचा वध केला होता, कारण कीचकाने द्रौपदीवरती वाईट नजर टाकली होती, त्यामुळे भीमाने त्यांचा वध केला होता। सेकंड आहे अर्जुन की शंकी ध्वनि की हुंकार से आचार्य द्रोण ने क्या शंका व्यक्त की, म्हणजे अर्जुनने ज्यावेळेस त्यांचा शंख वाजवला त्यावेळेस त्याचा आवाज इतका मोठा होता, त्यावेळेस आचार्य द्रोण यांना काय शंका आली? अर्जुन की शंकी ध्वनि की हुंकार से आचार्य द्रोण ने शंका व्यक्त की कि मालूम होता है कि यह अर्जुन ही आया है, म्हणजे ज्यावेळेस विराट राजाच्या बाजूने हे युद्ध लढत होते त्यावेळेस दुर्योधनाने त्यांच्यावर चाल केली तेव्हा तिथे द्रोणाचार्य पण होते, आणि जेव्हा अर्जुनच्या शंकाचा आवाज आला तेव्हा द्रोणाचार्यांना कळालं की इथे अर्जुन आहे, म्हणजे आपला पराजय नक्की आहे, म्हणजे अर्जुन पुढे असल्यावरती जिंकणं शक्यच नव्हतं। का? कारण द्रोणाचार्यांचा शिष्य होता अर्जुन, त्यामुळे त्यांना माहीत होतं की अर्जुन हा किती हुशार आहे। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे अर्जुनने किन किन महारथियों को हराया, म्हणजे अर्जुनने कोणाकोणाला हरवलं होतं? अर्जुनने कर्ण, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कृपाचार्य तथा दुर्योधन जैसे महारथियों को हराया, आणि अर्जुनने कर्णांना, द्रोणाचार्यांना, अश्वत्थामा, कृपाचार्य आणि दुर्योधन जशा खूप मोठमोठ्या महारथींना हरवलं होतं। पांडवों ने जब अपना परिचय दिया तो विराट की क्या प्रतिक्रिया हुई, म्हणजे ज्यावेळेस पांडवांनी सांगितलं की आम्ही पांडुपुत्र आहोत, कारण ते ब्राह्मण वेशामध्ये गेले होते, जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा राजा विराटची काय प्रतिक्रिया होती किंवा त्यांना काय वाटलं? पांडवों ने जब अपना परिचय विराट को दिया तो उनके आश्चर्य और आनंद का ठिकाना न रहा, आश्चर्य वाटलं की अरे पांडुपुत्र माझ्याकडे कसे आले, आणि आनंद झाला की अरे मला त्यांची सेवा करायला मिळते, असं म्हणून राजा विराटला खूप आनंद झाला। उनका हृदय कृतज्ञता, आनंद और आश्चर्य से तरंगित हो उठा, आणि त्यामुळे त्यांना खूप सारा आनंद झाला आणि म्हणजे आश्चर्य पण वाटायला लागलं, म्हणजे त्यांचे इमोशन्स ज्या होत्या त्या खूप वेगळ्या प्रकारच्या होत्या। फिफ्थ नंबरचा आहे अभिमन्यु का विवाह किसके साथ हुआ, तर अभिमन्यु का विवाह राजा विराट की कन्या उत्तरा से हुआ। अभिमन्यु कोणाचा पुत्र होता? तर अर्जुनचा। मग अर्जुनच्या मुलाचं लग्न राजा विराटच्या मुलीसोबत झालं, जिचं नाव होतं उत्तरा।
6 नंबरचा क्वेश्चन आहे, अर्जुन और दुर्योधन किस उद्देश्य के पास गए थे. म्हणजे दुर्योधन आणि अर्जुन म्हणजे कशासाठी श्रीकृष्णांकडे गेले होते. तर उत्तर आहे, अर्जुन और दुर्योधन दोनों श्रीकृष्ण के पास भावी युद्ध में उनसे सहायता मागने के लिए गए थे. म्हणजे जे महाभारत होणार होतं त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या बाजूने लढा असं म्हणून सांगायला दोघं पण गेले होते. कोण? दुर्योधन आणि अर्जुन. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, श्रीकृष्ण हस्तिनापुर क्यों जाना चाहते थे. म्हणजे श्रीकृष्णांना हस्तिनापुरात का जायचं होतं. उत्तर आहे, श्रीकृष्ण हस्तिनापुर जाकर शांती स्थापित करने का प्रयास करना चाहते थे. म्हणजे हे युद्ध थांबावं आणि शांती प्रस्थापित व्हावी आणि हे जे युद्ध होणार आहे हे टाळावं आणि हे शांतीने भांडण किंवा हे जे युद्ध चालणार आहे हे इथंच थांबावं, या उद्देशाने श्रीकृष्ण हस्तिनापुरात जायला तयार झाले किंवा जाणार होते, ताकि किसी व्यक्ति को यह कहने की गुंजाइश ही न रहे कि हमने शांती स्थापित करने का प्रयास नहीं किया. कारण श्रीकृष्ण काय सांगतात, कारण म्हणजे कोणत्या व्यक्तीला गुंजाइश म्हणजे काय, तर त्यांना असा डाऊट नको वाटायला की श्रीकृष्णांनी म्हणजे शांती स्थापित करण्याचा प्रयत्नच केला नाही, त्यामुळे श्रीकृष्णांना हस्तिनापुरात जायचं होतं. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, श्रीकृष्ण ने सभा में धृतराष्ट्र के सामने क्या प्रस्ताव रखा. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा हस्तिनापुरात गेले त्यावेळेस त्यांनी धृतराष्ट्रांच्या समोर कुठला प्रस्ताव किंवा काय मत सांगितलं त्यांनी. तर उत्तर आहे, श्रीकृष्ण ने धृतराष्ट्र के सामने प्रस्ताव रखा की पांडव आपको पिता स्वरूप मानते हैं. मग श्रीकृष्ण धृतराष्ट्रांना म्हणतात की पांडव तुम्हाला त्यांच्या पित्याच्या जागी म्हणजे पिता स्वरूप मानतात. आप ऐसा उपाय करें जिससे यह युद्ध टल जाए. ऐसा करके आप भाग्यशाली बनेंगे. मग श्रीकृष्ण काय सांगतात की तुम्ही त्यांच्या वडिलांच्या जागी आहात, तर तुम्ही असा काहीतरी उपाय करा की हे जे युद्ध होणार आहे हे टळून जाईल, म्हणजे हे युद्ध होणारच नाही आणि हे सगळं करून म्हणजे हे युद्ध थांबवून तुम्ही खूप भाग्यशाली व्हाल. उन्होंने बताया की पांडव शांतिप्रिय होते हुए भी युद्ध के लिए तयार आहे. शांतिप्रिय म्हणजेच काय, तर त्यांना युद्ध करायचं नव्हतं किंवा कुठलीही हानी करायची नव्हती, कारण ते त्यांच्या तत्वात बसत नव्हतं, म्हणून तर ते शांतिप्रिय होते. अंत फैसला करना आपका काम है. म्हणजे ते शांतिप्रिय असून सुद्धा युद्ध करायला तयार झालेले आहेत. जर तुम्ही एखादा ह्याच्यावरती निर्णय घेतला तर म्हणजे हे फायद्याचंच होईल आणि शेवटचा जो पर्याय आहे किंवा शेवटचा जो अंतिम निर्णय आहे अंत फैसला, हा तुमच्याच हातात आहे किंवा ये करना आपका ही काम आहे. म्हणजे लास्टचं जे डिसिजन आहे हे तुम्ही घेऊ शकता. 9th नंबरचा आहे, कौरव की सेना के नायक कौन थे. म्हणजे कौरवांच्या सेनाचे मुख्य कोण होते, तर कौरवों की सेना के नायक पितामह भीष्म थे. त्याच्यानंतर आहे, महाभारत का युद्ध कितने दिनों तक चला. म्हणजे महाभारताचं हे युद्ध होतं हे किती दिवस चाललं होतं, तर महाभारत का युद्ध 18 दिन तक चला. आणि महाभारताचं जे युद्ध होतं हे 18 दिवसांपर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन आहे, कौरव की सेना में 3 वीर कौन थे जो अर्जुन का मुकाबला कर सकते थे. म्हणजे कौरवांच्या सेनेमध्ये असे कोणते 3 जण यूर योद्धे होते की जे अर्जुनचा मुकाबला म्हणजे त्याच्याशी संघर्ष करू शकत होते. कौरव की सेना में केवल भीष्म, द्रोण और कर्ण ही अर्जुन का मुकाबला कर सकते थे. आणि कौरवांच्या सेनेमध्ये फक्त 3च अर्जुनचा मुकाबला करू शकत होते, तर ते कोण होते, भीष्म, द्रोण आणि कर्ण. कर्ण हा सुद्धा अर्जुनाचा भाऊच होता. 12th नंबर आहे, चौथे दिन के युद्ध में दुर्योधन के कितने भाई मारे गए. आणि चौथ्या दिवशी युद्धामध्ये दुर्योधनाचे किती भाऊ मारले गेले होते, तर चौथे दिन के युद्ध में दुर्योधन के 8 भाई मारे गए थे. आणि चौथ्या दिवशी दुर्योधनाचे 8 भाऊ मारले गेले होते. घटोत्कच कौन था, तर उत्तर काय आहे, घटोत्कच भीम का पुत्र था. भीमाने आणि हेडंबा ही एक राक्षसी होती, या दोघांचे लग्न झाल्यावरती त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला होता. कुरुक्षेत्र के मैदान का आंखों देखा हाल धृतराष्ट्र को कौन सुनाता था. तर कुरुक्षेत्र में मैदान का आंखों देखा हाल धृतराष्ट्र को संजय सुनाता था. धृतराष्ट्र हे आंधळे होते, सो त्यांना ते दिसत नव्हतं आणि संजयकडे अशी एक कला होती की तिथं जे चाललं होतं ते संजयला दिसत होतं आणि हे जे सगळं तो संजय बघत होता तो धृतराष्ट्रांना सांगत होता. 8वें दिन के युद्ध में भीम ने दुर्योधन के कितने भाइयों का वध किया था. म्हणजे चौथ्या दिवशी जर त्याच्या 8 भावांचा वध केला होता, तर 8व्या दिवशी त्याच्या किती भावांचा वध केला होता. 8वें दिन युद्ध में भीम के हाथों दुर्योधन के 8 भाइयों का वध हुआ था. आणि 8व्या दिवशी सुद्धा भीमाच्या हातातून दुर्योधनाच्या 8 भावांचा वध झाला होता, म्हणजे त्याच्या 8 भावांना त्यांनी मारून टाकलं होतं.
अशा प्रकारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याची उत्तरं तुम्ही अशी लिहायची आहेत. सो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.